मित्रांनो, आज 10 सप्टेंबर 2025 आपण इकडनं देवळाकडून आलेलो आहोत आणि इकडनं येताना सुद्धा हा देवळाचा जो पाठीमागचा रस्ता आहे, देवळाकडून सटाण्याकडून येणारा जो रोड आहे, तर मालेगावहून येणाऱ्या ज्या गाड्या सौंदण्यावरून फिरतात आणि देवळामार्गे इकडनं जातात, तर इकडनं सुद्धा पूर्ण रस्ता जाम होऊन गेला आहे। हा देवळा घाट आहे आणि हा देवळा घाटात सुद्धा पूर्ण ट्रॅफिक जाम झालेली आहे। बघा हा एक ब्लॉक, या पाठीमागून देवळाकडून येणारा हा रोड आहे आणि इकडनं सुद्धा हा रस्ता पूर्ण जाम झालेला आहे। समोरून यायला गाड्यांना जागाच नाही, डायरेक्टली ज्याला जिकून जागा मिळेल तो तिकून गाडी टाकतो आणि चालतोय। देवळाचा हा राऊतबारीचा जो घाट आहे, तर ह्या घाटात सुद्धा फुल ट्रॅफिक लागलेली आहे। आपण साईडने रस्ता काढून आणि आपण जातोय पुढे, पण इथे जर बघितलं रस्त्याचं पण काम चालू आहे आणि पूर्ण फुल गाड्या उभ्या आहेत डायरेक्टली, त्यामुळे जायला पण जागा नाही आता। इकडच्या बाजूने टू व्हीलर जायला एवढी जागा आहे, पूर्ण ट्रॅफिक लागलेली आहे। नाशिकवरून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत किंवा मालेगावकडून ज्या जाणाऱ्या गाड्या आहेत, त्यांना देवळाकडून सौंदण्याहून देवळा, देवळावरून सोग्रस मार्गे हा रस्ता आहे जायला। तर इकडचा पण देवळा हा जो घाट आहे, हा घाट पूर्ण ब्लॉक झालेला आहे। या मालेगावकडून येणाऱ्या गाड्या आहेत देवळा मार्गे, हा इकडनं हा रूट सोग्रस मार्गे जातो। ट्रॅफिक असल्यामुळे किंवा चांदवडचा जो घाट आहे, त्या घाटात जो परवाच्या दिवशी ॲक्सिडेंट झालेला आहे, 2 दिवस होऊन गेले, आज 3रा दिवस आहे, अजूनही तो घाट बंदच आहे। त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना हा एक पर्यायी मार्ग काढून दिला आहे। तर इकडच्या मार्गे हा इकडनं असा सोग्रस फाट्यामार्गे हा रस्ता जातो इकडनं। हा देवळा रूटचा जो सोग्रस फाट्याकडे जाणारा रोड आहे, तर हा सुद्धा पूर्ण ब्लॉक झालेला आहे। हा रूट आहे, तर हा रूटसुद्धा पूर्ण आता सध्या स्टॉपच आहे। इकडनं या समोरून ज्या येणाऱ्या गाड्या आहेत, तर यांना पण यायला जागा नाही आहे। सोग्रसवरून येत आहेत आता गाड्या, सर्व मालेगावकडे जाणाऱ्या गाड्या सोग्रस, देवळा, सौंदाणे मार्गे मालेगावकडे जातील दिलेल्या माहितीनुसार। नाशिक धुळे गाडी आहे बायपास, पण ही सुद्धा इकडनं आलेली सोग्रस फाट्याकडून आणि ह्यासुद्धा नाशिककडे जाणाऱ्या बसेस आहेत। हे बघा, शिरपूर नाशिक गाडी ही पुढची समोरची शिरपूरवरून नाशिककडे जाते, म्हणजे ही सुद्धा सौंदाणे देवळा मार्गे सोग्रसकडे निघेल आता। आणि इकडच्या बाजूने ही जी नाशिकवरून गाडी आलेली आहे, ही नाशिकची गाडी मालेगावकडे जायचं आहे त्यांना, म्हणजे देवळाला जातील आता। ह्या सोग्रसवरून देवळा, देवळावरून सौंदाणं आणि मग मालेगाव हायवेला लागतील आणि तशा त्या बाजूला जातील। आणि मी सुद्धा आता येताना सौंदण्याहून देवळाला आलो, देवळावरून सोग्रसकडे चाललो आहे आता, कारण मला पण नाशिक जायचं आहे आज। टू व्हीलरवाले असे आहेत, पर्यायी मार्ग शोधतात आणि चालतात। इकडनं रस्त्याचं काम चालू आहे, पण चालतात तिकडनंच, जिकडून जागा मिळेल तिकडून निघून जातात टू व्हीलरवाले, त्यामुळे टू व्हीलरचं काही ताण नाही। धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल।